कधी कधी प्रेमाचं रूप असंही असतं की त्यात माणूस माणूस राहत नाही. उत्तर प्रदेशातील बिनोली गावातील एका छोट्या घरात एक नात्याला काळीमा फासणारं नातं जन्माला आलं. बिनोली गावाच्या एका टोकाला असलेल्या छोट्या घरात काहीतरी वेगळंच वातावरण होतं. तिथे गप्पांची नाही तर गुप्त भीतीची सावली होती. घराच्या अंगणात सोनिया शांत बसली होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि नजरेत एखादं ओझं दडलेलं होतं. बाजूलाच तिची आई सरोज काहीतरी हळू आवाजात म्हणत होती. त्या दोघींच्या मध्ये एक अव्यक्त समजूत होती. काहीतरी मोठं घडणार होतं. सोनू सैनी 35 वर्षांचा तरुण, गावातच लहानपण गेलेलं, मेहनती पण मनात थोडा अभिमान. काही वर्षांपूर्वी त्याने सोनियाशी लग्न केलं होतं. सोनिया शहरात शिकलेली, बोलकी आणि व्यवहार कुशल. लग्नानंतर दोघांचा संसार छान चालला होता. सोनूने घर बांधलं, सोनियासाठी दागिने घेतले आणि तिच्या आईला म्हणजे सरोजला तुम्ही आमच्यासोबतच राहा, तुम्ही आईसारख्याच आहात असं म्हणून घरात घेतलं. सरोज त्यावेळी 45च्या आसपास होती. विधवा पण स्वाभिमानाने थोडी प्रभावशील आणि आत्मविश्वासू. ती घर सांभाळायची, सोनूला जेवण द्यायची, कपडे धुवायची. पण सोनूच्या मनात तिच्याबद्दल हळूहळू काहीतरी बदलू लागलं होतं. करुणेपासून आकर्षणाकडे. एकदा सोनू कामावरून थकून आला होता. सोनिया त्या दिवशी माहेरच्या घरी गेली होती. घरात फक्त सरोज होती. तिने त्याला विचारलं, थकलास का? मी मसाज करून देऊ का? सोनू थोडा गप राहिला पण मान डोलावली. त्या क्षणाने त्यांच्या नात्याचं स्वरूप बदललं. त्या दिवसानंतर दोघांच्या दरम्यान एक अशुद्ध गुपित नातं उभं राहिलं, जे कोणी पाहिलं तर विश्वास ठेवणार नाही. त्या क्षणानं त्यांच्या नात्याचं स्वरूप बदललं. आई समान स्त्री आणि जावाई. सोनिया काही दिवसांनंतर तिच्या घरी परत आली. तेव्हा तिला घरात काहीतरी वेगळं जाणवलं. सरोज सोनूशी जास्त आपुलकीने वागत होती आणि सोनूही आई समजणाऱ्या सरोजकडे विचित्र नजरेने बघत होता. एके रात्री सोनियाने तिच्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड चालू ठेवला आणि खोलीत गेली. सकाळी उठल्यावर जेव्हा तिने तो व्हिडिओ पाहिला तेव्हा तिचा जीव थरथरला. आई आणि तिचा नवरा एकत्र. त्या क्षणी सोनियाचं मन संपलं. ती न बोलता घरातील सगळी जबाबदारी सांभाळू लागली. पण तिच्या मनात सुडाचं बीज पेरलं गेलं होतं. थोड्या दिवसांनी सोनूने बिजनौरमध्ये एक जमीन घेतली. सरोजला तो म्हणाला, आई तुमचं नाव लावूया, तुम्हीच पहा सगळं. सरोजला त्यावेळेस वाटलं, हा जावाई खूप विश्वास ठेवतोय माझ्यावर. पण काही वर्षांनी सोनूला ती जमीन विकायची इच्छा झाली. तो म्हणू लागला, पैशांची गरज आहे, मला जमीन विकायची आहे. सरोजने नकार दिला. सोनू रागावला, मी ती जमीन घेतली, पैसे माझे आणि आता तू विकणार नाहीस? वाद वाढत गेला. याच दरम्यान सोनूने सरोजला एक व्हिडिओ दाखवला, तिच्याने त्याच्यातील गुप्त क्षणांचा. सरोजचा चेहरा पांढरा पडला. तू असं करशील असं वाटलं नव्हतं सोनू. ती थरथरली. सोनू हसला, तू जमीन विकली नाहीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन. त्या रात्री सरोज आणि सोनिया दोघींचा संवाद दीर्घ झाला. दोघी रडल्या पण रडण्यातही एक निर्णय दडला होता. सोनियाने म्हटलं, आई हा माणूस आपल्याला संपवेल, तो जगला तर आपलं काहीही उरणार नाही. सरोज शांतपणे म्हणाली, मग त्याला जगू नको देऊ. त्या वाक्याने नात्याच्या अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. एका थंड रात्री सोनू घरी परतला. त्याने दारू प्यायली होती. सोनियाने त्याच्या पाण्यात झोपेचं औषध मिसळलं. सरोजने खात्री केली की तो गाढ झोपला आहे. दोघींनी त्याच्या गळ्यावर चादर ओढली आणि एकत्र दाब दिला. त्यानंतर भयान शांतता पसरली. काही क्षणात सर्व संपलं. त्या घरात फक्त 2 स्त्रिया श्वास घेत होत्या आणि एका पुरुषाचा देह निर्जीव पडला होता. सकाळी त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की सोनूने आत्महत्या केली. लगेच त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आलं. पण धूर निघत असतानाही सोनियाच्या डोळ्यात भीती होती. दुरात तिच्या अपराधाचं सावट होतं. परंतु सोनूचा भाऊ मोनूला ही गोष्ट पटली नाही. माझा भाऊ असं करू शकत नाही असं तो म्हणाला. त्याने सोनियाला विचारलं, तो कुठे गेला होता? सोनिया रडली, माझ्या भावासोबत बाहेर गेला होता. पण तिच्या शब्दात ढोंग होतं हे मोनूला जाणवलं. त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. पहिल्या 2 दिवसात दोघेही काही बोलले नाहीत. पण चौथ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी पुरावे दाखवले, घरातील पाण्याच्या ग्लासातील झोपेच्या गोळ्या आणि सोनूच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग्स, ते पाहून दोघींचं मन कोसळलं. सोनियाने रडत कबुली दिली, हो आम्ही दोघींनीच त्याला मारलं. त्याने आम्हाला ब्लॅकमेल केलं होतं. त्याच्यासोबत आम्हाला जगणं शक्य नव्हतं. सरोज फक्त शांत बसली होती. डोळ्यातून एकही अश्रू नव्हता. तिच्या चेहऱ्यावर फक्त एक निर्विकार भाव होता. जणू ती जाणून होती की हे सगळं बाहेर येणारच आहे. सोनूच्या अंत्यसंस्काराच्या धुरात फक्त एक देह नव्हे तर विश्वास, प्रेम आणि नात्यांचं अस्तित्व संपलं. आईने मुलीसाठी नवऱ्याला मारलं. मुलीने आईसाठी अपराध केला.
आणि शेवटी दोघींनी एकमेकांसोबत आयुष्याचे उरलेले श्वास तुरुंगाच्या भिंतीत घालवायला सुरुवात केली. बिनोली गावात आजही लोक म्हणतात, त्या घरातून आजही रात्री धूर निघतो, पण तो लाकडाचा नाही, तो नात्यांच्या अंत्यसंस्काराचा आहे. कधीकधी नात्यांची अतिजवळीक हेच विनाशाचं कारण ठरतं. विश्वास जेव्हा विकृतीत बदलतो तेव्हा घराचं उबदार छप्परही नरकाचं रूप घेतं. आणि या कथेत एक नवरा, एक बायको आणि एक सासू तिघांनीही एकमेकांवर प्रेम केलं, पण कुणीही खरं प्रेम केलं नाही.